जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहे कंपनी रजिस्ट्रेशनबद्दल. कंपनी रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचं प्रोप्रायटर तुम्हाला करायचं आहे का प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रेशन करायचं आहे का एल-एल-पी रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे का ओ-पी-सी करायचं आहे का पार्टनरशिप करायचं आहे? या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल, की कशासाठी कोणती कंपनी सुटेबल आहे, काय खर्च असतो, कंप्लीट गाईडन्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर लगेच तुम्ही आत्ताच या व्हिडिओला सेव्ह करून ठेवा कुठेतरी, कारण की नंतर ते व्हिडिओ कुठेतरी चालला जाईल. तर बीज रजिस्ट्रो आमची सगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन एका छताखाली आणि एकदम अफोर्डेबल रेटमध्ये आपण देणारे सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत. तर मी तुम्हाला काही डिफरन्स सांगतो. बघा, 4 प्रकारचे रजिस्ट्रेशन्स मोस्टली आज होतात एम-सी-एला. एम-सी-ए म्हणजे काय? मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, एल-एल-पी कंपनी, ओ-पी-सी कंपनी आणि पार्टनरशिप. आणि या चौका व्यतिरिक्त एक कंपनी असते, ते आहे प्रोप्रायटर. प्रोप्रायटर म्हणजे काय? त्यासाठी तुम्हाला एम-सी-ए वगैरेला जायची गरज नाही. म्हणजे जर आज कंपनी रजिस्टर्ड करायची असेल लीगली, तर हे 4 मोठ्या टाइप्स आहे. तर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे काय? की तुम्हाला तिथं 2 डायरेक्टर्स पाहिजेत. 2 डायरेक्टर, मिनिमम 2 डायरेक्टरची गरज आहे. एल-एल-पी म्हणजे काय? लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. म्हणजे इथं 2 पार्टनर्स पाहिजे. कमीत कमी 2 पार्टनर असेल तरच तुम्ही एल-एल-पी कंपनी ओपन करू शकता. बट ओ-पी-सी म्हणजे वन पर्सन कंपनी. माझी कंपनी आहे, मला प्रायव्हेट लिमिटेडच करायची आहे. पण मी एकच डायरेक्टर आहे. तर तिथं म्हटलं गेलं आहे ओ-पी-सी. देन पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म म्हणजे काय? की मी दोघं जण मिळून तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे आणि त्याला पार्टनरशिप फर्म म्हणतात. तर प्रत्येकाचा डिफरन्स मी इथं नोट डाउन केलेलाच आहे. तिथं मॅक्सिमम ओनर आणि शेअर होल्डर इथं असतात. 200 तुम्ही शेअर होल्डर ॲड करू शकता. इथं शेअर होल्डर नसतात, इथं पार्टनर असतात. तुम्ही अनलिमिटेड पार्टनर इथं ॲड करू शकता. इथं शेअर होल्डर असतात. आता कधी-कधी काय असतं, इन्व्हेस्टर असतात. इन्व्हेस्टर्स तुमच्या कंपनीत तुम्हाला पैसा लावायला रेडी असतात. तर तुम्ही त्यांना शेअर देता तुमच्या कंपनीचे. तुम्ही शार्क टँकला बघितलं असेल, तर ते रेडी असतात तुमच्या कंपनीला पैसे लावायला. म्हणजे काय? ते शेअर विकत घेतात तुमचे. ते शेअर होल्डर तुम्ही अपॉइंट करू शकता, तेही 200. तर याच्यात मॅक्सिमम ओनरची 200 करू शकता. बट इथं पार्टनर्स. पार्टनर म्हणजे काय? तुम्ही त्याच्यासोबत काम पण करताय. पार्टनर घेतला म्हणजे काय? आपण त्याला काम पण देणार आणि पार्टनरशिप. तर तुम्ही अनलिमिटेड इथं पार्टनर करू शकता. तर ओ-पी-सीला एकच, बाकी काही नाही. आणि पार्टनरशिपला तुम्ही 50 पर्यंत पार्टनर्स ॲड करू शकता. लीगल एंटिटी तर सेपरेट लीगल एंटिटीज चारिकडे सेपरेट लीगल एंटिटी मिळत नाही एम-सी-एला. रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी एम-सी-ए आणि इथं रजिस्टर म्हणजे तुम्ही भरपूर लोकं आता पार्टनरशिप रजिस्टर्ड पण करताय, कोणी-कोणी डायरेक्ट नोटरी थ्रू पण करतात. दोन्ही पण ऑप्शन्स आहेत. कंप्लायन्स इथं खूप हाय आहे, कारण की शेअर होल्डर असल्यामुळे कंप्लायन्स भरपूर हाय आहे इथं. एल-एल-पीला थोडं मीडियम आहे, इथं पण मीडियम आहे, इथं व्हेरी लो, इथं काही बघितलं जात नाही. इथं इन्व्हेस्टमेंट्स खूप व्हेरी आहे. म्हणजे जर एखादा इन्व्हेस्टर्स तुम्हाला घ्यायचं असेल, तर मोस्टली इन्व्हेस्टर काय बघतात? प्रायव्हेट लिमिट आहे का? प्रायव्हेट लिमिट नसेल तर इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करत नाहीत पैसे. म्हणजे इथं व्हेरी हाय इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी मिळतं. इथं कमी लेव्हलची म्हणजे इथं मिळतच नाहीत आणि इथं तर काही शक्यच नाही. देन ॲन्युअल कंप्लायन्स इथं मॅन्डेटरी आहे, म्हणजे करावाच लागतं. इथं पण मॅन्डेटरी आहे, इथं पण मॅन्डेटरी आहे, इथं ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचं की कोणासाठी सुटेबल आहे बघा, हे स्टार्टअप्स, फंडेड कंपनीज, जे काही कंपनीज ज्यांना स्टार्टअप करायचं आहे आणि मोठ्या लेव्हलला घेऊन जायचं आहे कंपनीला, एक स्केलेबल मॉडेलला घेऊन जायचं आहे, मोठ्या विचार आहे, मोठं करायचं आहे कंपनीला. भलेही मला माझे शेअर डायल्यूट करायची तुमची तयारी असेल, शेअर होल्डरची तुमची तयारी असेल फ्युचरमध्ये, तर त्यावेळेस तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड करायला पाहिजे. नाही सर, मला माझे पार्टनर्स असणार आहे, मला कोणाला शेअर द्यायचे नाहीये. मी प्रोफेशनल एखादी सर्व्हिस फर्म आहे माझी. मला पार्टनर वगैरे घ्यायला तर चालेल, बट मी शेअर होल्डिंग माझे शेअर देणार नाहीये. तर त्यावेळेस तुम्ही एल-एल-पीला जाऊ शकता. ओ-पी-सी सोलो एकटाच आहो मी. मला बाकीचं काही घेणं-देणं नाही. मला एकट्याचंच माझी कंपनी आहे. पण तरी मला प्रायव्हेट लिमिटेड करायची आहे. तर तेव्हा ओ-पी-सी ठीक आहे. मला स्मॉल ट्रॅडिशनल बिझनेस यूज होतात, त्याला पार्टनरशिप फर्म. तर हे पूर्ण पी-डी-एफ तुम्हाला जर पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट करा पी-डी-एफ. मी तुम्हाला हे पूर्ण पी-डी-एफ पाठवून देतो. तुम्ही एकदा बसा आणि तुम्हाला एखाद्या कंपनीला स्टार्टअप करायचं म्हटलं, तर लाँग टर्म व्हिजन जर तुमचं असेल, तर नक्कीच मी सजेस्ट करेल प्रायव्हेट लिमिटेडकडे जा. ॲन्युअल कंप्लायन्सेस असतील, आपण कंप्लायन्सेस करू, काही प्रॉब्लेम नाही. बट प्रायव्हेट लिमिटेडला ना स्कोप जास्त वाढतो, ऑथॉरिटी जास्त असते, ट्रस्ट लोकांना जास्त होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचा बिझनेस पण त्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असलं की थोडा बिझनेसला पण एक असतं ना, कस्टमरचा ट्रस्ट पण वाढतो, शेअर होल्डरचा पण ट्रस्ट वाढतो, सगळीकडे ट्रस्ट जास्त असतो प्रायव्हेट लिमिटेड. एल-एल-पीला पण ट्रस्ट आहे, असं नाही की एल-एल-पी ट्रस्ट नाही. बट कुठं ना कुठं इन्व्हेस्टर्स तिथं तुम्हाला नाही जास्त एंटरटेन करत एल-एल-पीला. तो त्याच्यामुळं या 2 कंपनी मोस्टली लोकं करतात. तर जर मला रिकमेंड विचारसाल, की सर माझा कंपनी जर मोठी मला लेव्हलला घेऊन जायची आहे, चांगलं असेल, तर मी तुम्हाला पार्टनरशिप सजेस्ट करेन. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.